काकडीची कोशिंबीर तर तुम्ही खूपदा खाल्ली असेल, पण मी विचारते काकडीच्या खुसखुशीत अशा रासोळ्या तुम्ही खाल्ल्या आहेत का? नाही की नाही? अरे याच्या रासोळ्या इतक्या कमाल होतात, खुसखुशीत होतात आणि मुख्य म्हणजे नाश्त्यासाठी भन्नाट असा बेत तयार होतो तुम्हाला सांगते. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच कोल्हापुरात हे सर्रास बनवलं जातं. तिथून बाजूला थोडं पुढे गेलं तर कर्नाटकात पण होतं, पण कोल्हापुरामध्ये याला रासोळी असं म्हटलं जातं, रासोळ्या म्हटलं जातं. याच्या गोड रासोळ्या देखील तयार केल्या जातात. काही ठिकाणी दिरडं म्हणतात, काही ठिकाणी घावणं म्हणतात, पण आपण कोल्हापूर स्पेशल काकडीच्या रासोळ्या करूयात. तर यासाठी बेसिकली काटेरी काकडी वापरली जाते, पण काटेरी काकडी आता सहज उपलब्ध होत नाही. काटेरी काकडी असेल तर काटेरी काकडी वापरा. माझ्याकडे जी काकडी आहे ती मी वापरते. तर सगळ्यात आधी करायचं काय, काकडीच्या देठाकडचा भाग असा कट करतात आणि हा असा आहे ना रब करायचा, म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होतो असं म्हणतात. आणि हा चीक आहे बाजूला जमा झालेला, हा काढून घ्यायचा. आणि आता ही एक काकडी किसून घ्यायची. इथे तुम्ही मद्रासी काकडी वापरली तरी चालेल, मी इथे तवसा वापरते. काटेरी काकडी मिळाली तर उत्तम. हे बघा, अशी व्यवस्थित किसून घ्यायची, लांब लांब किस पडला पाहिजे. काकडीचं साल काढायची गरज नाही, सालासकटच किसायची. चला, काकडी इथे किसून झाली. आता पुढचं साहित्य काय काय लागणार आहे ते बघूयात. 1 कप बारीक रवा, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर, आल्याचा तुकडा, 7-8 लसूण पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, पाव चमचा ओवा. आता इथे रव्याचं प्रमाण कसं घेतलं तुम्हाला सांगते. एक मोठी काकडी असेल तर 1 कप रवा लागतो, म्हणजे बारीक रवा घेतलाय. जाड रवा शक्यतो नको या रेसिपी करता, बारीक रव्याचाच वापर करा. आपलं रासोळीचं मिश्रण तयार करायचं आहे, त्यासाठी एक ठेचा तयार करूयात. तर सगळ्यात आधी घ्यायचं लसूण, जिरं, ओवा, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा आणि थोडंसं मीठ. झाकण लावायचं आणि मिक्सरमध्ये वाटायचं. फार असं बारीक वाटायची गरज नाही आहे, असं ओबडधोबड वाटून घ्यायचं. खलबत्त्यात कुटून घेतलं तरी काही हरकत नाही. या किसलेल्या काकडीमध्ये रवा घालूयात. हे वाटण जे आपण तयार करून घेतलंय, कोथिंबीर, मीठ, हा रवा या काकडीमध्ये चांगला जिरवून घ्यायचा. वाढीव पाण्याची गरज नाही पडत आहे. तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी, हे जे ठेचा आपण तयार केला आहे 1/2 कप पाणी मी घालते. थोडंसं सरबरीत पीठ आपल्याला तयार करायचं. परत आता टोटल अर्धा कप पाणी घातलं, 1 कप रवा होता. तर आता यावर झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण फुलण्याकरता 10 मिनिटे ठेवूयात. आता हे मिश्रण मुरतंय तोवर यासोबत तोंडी लावायला, म्हणजे चटणी तर हवी की नाही, तर लसणाचा भुरका करूयात. तर भुरका करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात. 2 कांड्या म्हणजेच अर्धी वाटी बारीक चिरलेला लसूण, समप्रमाणात भाजलेला शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर. यासोबतच आपल्याला लागेल तेल आणि मधुराज रेसिपीची बॅडगी मिरची पावडर. बरं, आपले मसाले madhurazrecipe.com वर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. चला, इथे तेल थोडं जास्त लागतं भुरका करायला. 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं. यामध्ये सगळ्यात आधी बारीक चिरलेला लसूण घालायचा. चला, लसूण घालण्यापूर्वी हिंग घालूयात. हिंगाचा छान स्वाद येईल. हिंग छान फुललं की लसूण मिसळून घ्यायचं आणि चांगला खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत लसूण तळायचं. चुरचुरीत झाला पाहिजे लसूण, कच्चा नाही ठेवायचा. लसणाच्या फोडणीचा इतका कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. लसूण हलक्याशा सोनेरी रंगावर परतत आला. आता यामध्ये घालूयात कढीपत्ता. हे बघा, अगदी हलका सोनेरी झालाय. कढीपत्ता अख्खा घालायचं नाही आहे, असे तुकडे करून घाला, जेणेकरून ते असं खायला खूप भारी लागतं आणि कुरकुरीतही होतो कढीपत्ता देखील लसणीसोबत. आधी चिरून ठेवून मग टाकला तरी चालेल, पण मी असा तुकडे करून टाकते, म्हणजे त्याचा स्वाद आणखी बहरतो. लसूण कढीपत्ता हे ना एव्हरग्रीन कॉम्बिनेशन आहे.
चला आता हे देखील मिसळूयात. कमाल. लसूण आणखी खरपूस झाला बघा. हे बघा आता हलका हलका बदामी रंग यायला सुरुवात झाली. आता यामध्ये घालूयात पांढरे तीळ. तिळामुळे स्वाद खूप छान लागतो या भुरक्याचा, त्यामुळे स्किप नका करू. हे एक 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 जिन्नस आपण घालतो ना, त्याची एक वेगळी वेगळी चव लागते हा भुरका खाताना. त्यामुळे आहे तशी आहे ना ही मेथड फॉलो करा. चला आता हा जवळपास होत आलाय भुरका. लसूण बघा एकदम चुरचुरीत झालाय. आता गॅस बंद करते, कारण आपल्याला पुढचे जिन्नस अजिबात करपवायचे नाही आहेत. एकदम चुरचुरीत झालाय, खरपूस झालाय. वा वा वा. आता यामध्ये लाल तिखट, रंगासाठी आपलं मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची पावडर चमचाभर. पदार्थाचा रंग आणि पोत खूप छान येतो. चवीपुरतं मीठ मिसळायचं. तर यामध्ये कोथिंबीरही तेलामध्ये तळली जाते. आता गॅस सुरू केला थोडा आणि भाजलेल्या दाण्याचा कूट. वा वा वा. आणि तुम्हाला हवं तितकं कूट कमी जास्त तुम्ही यामध्ये करू शकता. तेलाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता. थोडासा गॅस लावते थोडा वेळ, म्हणजे हा कूटही चुरचुरीत होतो. चला अगदी 30 सेकंद भाजलेल्या दाण्याचा कूट टाकल्यावर शिजवलं. आता गॅस बंद करते आणि लसूण भुरका आपला तयार आहे. काय दिसतोय बघा, रंगांची उधळण आहे. कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, तीळ, शेंगदाणे. आहा हा हा हा, क्या बात आहे, कमाल. आणि हा फेस दिसतो ना, हा दाण्याच्या कुटामुळे. हे हलकं थंड झालं की पूर्ण तो फेस सेटल होतो आणि तेलाचा तवंग या भुरक्यावर राहतो. कमाल. चला लसूण भुरका तर तयार आहे असा लागतो या रासोळीबरोबर तुम्हाला सांगते. आता हे बघा, हे जे मिश्रण आहे जवळपास आता अर्धा पाऊण तास हे मुरले. रवा बघा छान फुललाय आणि मिश्रणही असं रसरशीत झालंय. आता यामध्ये इनो, खायचा सोडा अजिबात काही घालायची गरज नाही आहे. आता काय करायचं ते बघूया. चला आता हे करण्यासाठी तवा गरम करायला ठेवला. आता वाटीमध्ये ना तेल काढायची गरज नाही आहे, कारण आपला स्प्रे आहे. फुसफुस केलं की तवा ग्रीस होतो. डोसा असो, पोळी असो, पराठा असो, बघा 2 स्प्रेमध्ये पूर्ण तवा ग्रीस होतो. आता याच्या मधोमध मिश्रण घालून घ्यायचं आणि हे असंच पसरवायचं. हे असंच असतं, म्हणजे तुम्ही घावणासारखं किंवा डोशासारखं पातळ करायचं असा विचार कराल तर अजिबात नाही. हे असंच पीठ घालायचं आणि पसरवून घ्यायचं. आता मोठ्या आचर छान खुसखुशीत मस्त असं सोनेरी होईपर्यंत हे भाजून घ्यायचं. चला आता ही खालची बाजू छान भाजून झाली. झाकण ठेवायची गरज नाही आहे. आता याच्या वरच्या बाजूला आपण थोडंसं असं तेल स्प्रे करायचं. आणि हे अलवार सोडून घ्यायचं आधी तव्यापासून आणि उलटवायचं. आ हा हा, बघा काय खरपूस भाजलं गेलं. वा. दोनही बाजूने खमंग असं भाजून झालं. आता हे काढूयात. वा. काढायचं आणि असं जाळीवर ठेवायचं. काय दिसतंय बघा बहारदार, एकदम खुसखुशीत होतं. बरं आतमध्ये अलवारही होतं, असं नाही की कुरकुरीत आणि खूपच हे होतं खायला. बरं 1 काकडी आणि 1 कप रवा जर आपण घेतलं तर 6 छान 7 ते 8 इंच व्यासाच्या गुबगुबीत रासोळ्या तयार होतात. आणि या पोटभरीच्या होतात, म्हणजे एक जरी खाल्लं तरी पोट भरतं. त्या हिशोबाने म्हणजे 3 जणांचा नाश्ता तर व्यवस्थित होतो 1 कप रव्यामध्ये. पुढची पण घालून घेऊया. छानपैकी तेल स्प्रे करायचं. तव्याच्या मधोमध पीठ घालायचं आणि लगोलग हे पसरवून घ्यायचं. आणि तुम्हाला जर अगदीच घावणंच टाकायचे असतील तर मग मात्र हे एकदमच सैल करा आणि पातळ घावणं मग तुम्ही घालू शकता. पण हे माझ्या दृष्टीने परफेक्ट आहे. चला इथे पुढचं देखील काकडीची रासोळी तयार आहे. काय दिसते बहारदार. वा. आता ही देखील काढूयात. वा वा वा. चला
लसूण भुरका तयार आहे. मस्त आपलं काकडीचं लुसलुशीत आणि खुसखुशीत रासोळी देखील तयार आहे. आता नाश्त्याची सोय तुम्हाला करून दिलेली आहे. रोज उठून नाश्त्याला काय करायचं, पोहे उपीट खाऊन कंटाळा, बघा हा खमंग खुसखुशीत नाश्त्याचा बेत तयार आहे. हे पीठ आदल्या दिवशी पण तयार करून तुम्ही ठेवू शकता. रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवलं तरी काहीच हरकत नाही. आता अजिबात विचारायला यायचं नाही मधुरा करू काय. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.